तमिळनाडूतल्या त्रिसुरापल्ली येथील कावेरी नदीच्या काठावरील गावातील ही घटना आहे। ही घटना 15 सप्टेंबर 2022 रोजीची आहे। तमिळनाडूतील मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रात याबाबत बातमी छापून आली। तमिळनाडूमध्ये मुलीचं लग्न ठरल्यामुळे बाप राजगोपाल याने मुलीच्या लग्नाचा खर्च भागवण्यासाठी वडिलोपार्जित जमीन विकायला काढली। जेव्हा जमीन विकायला बाप राजगोपाल हा सरकारी कार्यालयात गेला तेव्हा त्याला त्या कार्यालयातून सांगितलं गेलं की तमिळनाडू वक्फ बोर्डाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन यावं। तेव्हा त्याला समजलं नाही की इथे जवळपास तर मुस्लिम लोकवस्ती नाही, मग वक्फ बोर्ड येथे कसं आलं। या जमिनीचं पुनर्वसन 1927-28 मध्येच करण्यात आलं होतं, पण त्यानंतर असं काही घडलंच नाही। तमिळनाडू वक्फ बोर्डाने त्रिसुरापल्लीच्या 12 वेगवेगळ्या जमिनी नोंदणी कार्यालयांना पत्र लिहिलं की त्या जमिनीवर वक्फचा दावा आहे। दिल्लीमध्ये त्याचप्रमाणे हरियाणा आणि इतर राज्यांमध्ये देखील वक्फ बोर्डाच्या दाव्यावरून वाद निर्माण झाले आहेत। सरकारी जमिनीवर देखील वक्फ बोर्डाचा दावा आहे। सुमारे 1 लाख खटल्यांमध्ये हा दावा सुरू आहे। आता केस कुठं चालली आहे हे तुम्ही विचाराल। याचं उत्तर असं आहे की या खटल्याचा निर्णय न्यायालयाने नाही तर वक्फ बोर्डानेच घेतला। हे असं कसं होऊ शकतं असं विचाराल तर वक्फ संबंधीचा कायदाच असा आहे की वादी आणि वकील तसेच न्यायाधीश सर्व मुस्लिम आहेत। एका फटक्यात म्हणता येईल की वक्फ हा मुस्लिमांचा मुस्लिमांसाठी मुस्लिमांकरता कायदा आहे। वक्फ महामंडळाच्या वादावर उपाय म्हणून वक्फ न्यायाधिकरणाची स्थापना झाली आहे। त्यानंतर पुन्हा वक्फ परिषद आहेच। यात एक मुख्य कार्यकारी अधिकारी असतो। खरं पाहता वक्फ बोर्ड हे राज्य सरकारच्या अंतर्गत काम करतात। त्यात एक सक्षम अध्यक्ष असतो। राज्य सरकारचे 2 प्रतिनिधी, मुस्लिम खासदार आणि आमदार यांचा समावेश असतो। तशी ती ताकदवर संस्था आहे। त्यात वकील आणि धार्मिक तज्ज्ञ हे देखील मुस्लिम आहेत। म्हणजे अशा जमिनीचा कारभार पाहणारे लोक यामध्ये असतात आणि ज्यांचं वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे असेच यामध्ये सदस्य आहेत आणि हे सर्व मुसलमान आहेत। वक्फ महामंडळ हे वक्फचे मालक असतात। देशातील जवळजवळ सर्वच मशिदी या वक्फ महामंडळाच्या अधीन काम करतात आणि त्यामध्ये सुरू असलेली दुकानं ही दुसरी संपत्ती देखील वक्फ महामंडळाचा अंगभूत हिस्सा म्हणून आहे। हे मंडळ इतकं शक्तिशाली आहे, पण महामंडळातील पारदर्शकता एकदम शून्य आहे, म्हणून त्यांच्यावर सर्रास भ्रष्टाचाराचे आरोप होतात। वक्फ की संपत्ति तो ऐसे लगा कि चंद परिवारों की, चंद माफियाओं की, चंद वक्फ माफियाओं की बपौती बन के रह गई। देश के प्रदेशों के वक्फ बोर्डों की जांच हो जाए, सीबीआई जांच हो जाए, मैं कह रहा हूँ हिंदुस्तान का सबसे बड़ा घोटाला खुलेगा। ज्याप्रमाणे मुस्लिमांच्या संदर्भात धार्मिक, सामाजिक संपत्ती किंवा दान याची देखरेख करण्याबाबत जसा वक्फचा कायदा देशामध्ये आहे, तसा बिगर मुस्लिमांच्या संदर्भात कोणता कायदा आहे काय, तर याचं उत्तर नाही असं येतं। मग प्रश्न निर्माण होतो की राज्य सरकारांच्या नियंत्रणाबाहेर वक्फ बोर्ड फक्त मुस्लिमांसाठीच का? मुस्लिम धार्मिक आणि धर्मादाय संस्थांचे व्यवस्थापनही राज्य सरकारकडे का नाही? एकाच देशात महसुली विवादाचे निराकरण करण्याचे भिन्न मार्ग का? अघोषित संपत्ती संदर्भात मुसलमान आणि बिगर मुसलमान यांचे मालकी हक्क वेगळे कसे असू शकतात आणि का? उपरोक्त सर्व प्रश्नांचा समाधानकारक उपाय शोधण्यासाठीच केंद्र सरकारने युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट, एम्पॉवरमेंट, एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट असा विचार करत कायदा केला आणि याचे मुख्य उद्देश पुढील प्रमाणे आहेत। वक्फ कामात पारदर्शिता आणणे, सरकारची जबाबदारी ठरवणे, वक्फ सुनावणी अधिकार कलेक्टरकडे, कारण कलेक्टरकडे महसूल रेकॉर्ड असतं। आज प्रत्येकाच्या संपत्तीचे आधार कार्ड बनवणे सुरू आहे। जमीन रेकॉर्ड डिजिटल पद्धतीने होत आहे। रजिस्ट्रेशन अर्थात नोंदणी करताना कोणतीही बनवाबनवी होऊ नये त्यासाठी ब्लॉकचेन पद्धतीचा वापर देखील आता त्यात होत आहे। अशा काळामध्ये महसुली बदल करून संपत्ती व जमिनीचे झगडे निराकरण करण्यासाठी हा कायदा आहे आणि मग त्याला विरोध कशासाठी? आधुनिक लोकशाही व्यवस्थेमध्ये एका मंडळाला वा एका पक्षाला निरंकुश अधिकार देण्याचं कोणतंही वास्तव सबब काय आहे? आधुनिक भारतीय समाजात मतांसाठी राजकारण किती काळ असंच बनून राहणार आहे?